पण आम्ही हे आता वय एकदम स्ट्रॉंग करून टाकतो, कारण कोणच आतमध्ये जाता नाही म्हणून. बंदच करून टाकलास? तर कोंबड्याने पूर्ण आव्हान आमचं खाऊन टाकलेलं, म्हणून आम्ही असं लावून टाकलं अशी साडी बिडी. दगड ठेवू काय पातता? हां हां. काय गो कोंबडी आहे? कोणाचा तू? आमच्या आबाचा? तर ह्या माझ्या काकांचा हा कोंबडा. पाऊस पडता म्हणून आम्ही खत घालून घेत आहोत, कारण पाऊस गेले तर खत घालू शकत नाही, म्हणून पाऊस पडते आपण खत घालायचं असतं. तर हे मग पप्पा ह्या सांगतात की खत आणा तर थोडंसं लांब लांब घाल आणि जरासाच घाल, नाही तर ती जी रोपं आहेत ना ती मरू शकते. म्हणजे त्यांना जास्त प्रमाणाच्या बाहेर जर खत भेटलं तर मरू शकते, म्हणून त्यांना लांब घाल आणि जरासाच घाल. तर त्याप्रमाणे मी घालते त्यांना खत. आणि ही बघा, ही जर दिसतं ना मिठासारखे दिसतं, पण ह्या मीठ नाही तर ह्या खत. आणि तर तुमच्याकडे पण शेतात असं खत घालतात का, म्हणजे या असलावाला? तर ह्या खताचं तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे माझ्या पप्पाने आता खणाक सुरुवात केलेली असा. तर आता आम्ही भर घालता, म्हणजे खत पण घातला आणि आता भर पण घालता. ही जी माती आहे जी पप्पानी खणलेली आहे ती आता मी फक्त वरती अशी रोपांच्या थंय टाकते आणि रोपंग असं ह्या करून ठेवते. आणि माझ्या हात बघा. तर आमची निमिषमी भर घालून होय दिलेली असं. हय रवली हा आणि हय रवली हा. तर तेंका आणि तेंका झालेली असा आणि एवढीशी भाग रवलेली आहेत आणि आता ते आम्ही घालतो. तर थोडीशी चवळी परत रुजत घालतो. तर माझ्याकडनं 2 चवळीची रोपं तुटली तर मला खूप वाईट वाटलं, म्हणून मी परत चवळी घेऊन आले आणि रुजत घालते. फायनली आमचा खत घालून आणि आम्ही भर घालून झालेली असं आणि आता मी घरात जाते, कारण पाऊस पण खूप पडता. हे बघा, आणि आम्ही खत आणि ह्या भर घालीपर्यंत नाही होते, पण आता इलो तर मग आता मी घरात जाते. आणि मी दोन रोपा चवळीचे तोडले, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा अजून चवळी घरात घेऊन आले आणि परत मी रुजत घातली.